लवकरात लवकर कारवाई करावी. तात्काळ कारवाई म्हणजे 100% काय सगळे लॉजेस वगैरे चेक करू आपण. तुमचं प्रोटेक्शन पण त्या परिसरामध्ये असावं. पेट्रोलिंग चालू कधी नाही दिवसाच होईल आता 10 ला आता दिवसा आता सध्या पाहिलं सुद्धा तर चालू आता असतं सध्या तिथं. चालू आहे. संध्याकाळचा विषय नाही दिवसापासूनच 2-4 जण तुम्ही कारवाई केली की गप्पा कार बसते. हा विषय करत आहे याचा विषय. तुळजापूर शहराच्या बाहेर चालू द्या म्हणून असं हा, काही इथं इथं काय गावात नको. नको. प्रियांका विजय गंगणे, प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेविका आहे. माझ्या परिसरात म्हणजे आमच्या परिसरात गोपाळनगरमध्ये अवैध धंद्याचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये दारू असो, चोऱ्याचं प्रमाण असो आणि त्यामुळे महिलांचं बाहेर फिरणं खूप मुश्किल झालेलं आहे. महिलांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि लवकरात लवकर कारवाई जर नाही केली तर आम्ही सर्व महिला मिळून इथे आंदोलन करण्यात येईल. शांतीसागर शाळेला आणि आपल्या एस टी कॉलनी लोहिया तो मधल्या भागाला रोड आहे, मेन रोड आहे, रहिवासी वस्ती आहे. तर त्यात काय व्हायला लागलं की तिथं वेश्या व्यवसाय खूप प्रमाणात चालू आहे आणि रस्त्यावरती उभारा लागला महिला. तसं उभारल्या तर दुपट्टा बांधतो फोटो टावले बोलले मग काय आपले भक्त पण आहेत लॉजिंगला जातात, फुल गाव असतं. तर तिथं काय व्हायला की येणारे काय आंबट चौकीन लोक जे आहेत किंवा आई भवानीचं गाव आहे वास्तव्याचं इथं असला प्रकार कधी आम्ही जन्मल्यापासून बघितला. पण आज ओपन आणि रस्त्यावरती व्हायला लागलं. आमच्याकडे त्याचं प्रूफ आहे, फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत, परंतु त्याला लगाम कुणाचाच नाही. आणि खुलेआम हा अवैधरित्या आई भवानीच्या शक्तीच्या तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मंदिराच्या आवारात परिसरात हे जर कृत्य चालू असेल तर एक लज्जास्पद आणि अपमानास्पद आणि घृणास्पद आहे म्हणून. तर माझं काय मत आहे की तातडीनं पावलं उचलून कारवाई करावी. कारण ते भक्तांना आपले सामान्य जर जनता एखादी भाजी घेऊन महिला चाललेली आहे, आपली बहीण चालली आहे, तर तिलाही ते विचारायला लागले दारू पिऊन लोक काही विचारतात. तर एवढं परेशान आहे गल्ली. गोपाळनगर भागाचं नाव आहे. बर विशेष म्हणजे सर तिथे शाळा विद्यार्थी आहे, शाळा आहे, स्कूल आहे, पण सुशिक्षित लोक आहेत. बरं मी अशिक्षित असू सुशिक्षित, परंतु आपलं कर्तव्य आहे की सगळ्यांनी मिळून आम्ही बी तुमच्या पाठीशी, आम्ही बी तुम्हाला काय हवं ते मदत करू तिथं. या सर या कुठे या सर. स्वतः मुख्याध्यापक आहे शांतीसागर शाळेचे संस्थापक. आता 2 मिनिट फक्त माहिती द्या काय विषय.